म्हणजे तुम्ही मतासाठी काही पण करणार आणि मग तुमच्यातलेच मंत्री सांगतात की हे ज्यांनी बोगस हे घेतलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, त्यांच्या घरावरती जप्ती आणू. या गोष्टीला किती स्थान द्यावं हा नंतरचा भाग आहे. धर्माच्या पलीकडे महाराष्ट्राचं जो वैचारिक व्यवस्था आहे ती पुरोगामी विचाराची आहे आणि पुरोगामी विचाराची असल्यामुळे या महाराष्ट्रात या गोष्टी होण्यापेक्षा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक सुरक्षित राहावे, त्यांनी सगळ्यांनी आनंदात राहावे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आनंदित राहावे असा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मी धर्मावर जाणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालेला आहे. हे आता काही त्याला वेगळं प्रमाणपत्र देण्याची काही कारणं नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये सेलिब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही, गावातला सरपंच सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. मी काल दिल्लीत होतो. दिल्लीमध्येही महाराष्ट्राच्या बद्दलचं एक काळ कुठल्या तरी राज्याची चर्चा व्हायची. आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराजच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम जे भाजप करते आहे, या भाजपनी सत्तेसाठी काही पण, सत्तेसाठी आतंक निर्माण करायचा, सत्तेसाठी दहशत निर्माण करायची, ही जी काही भाजपची मानसिकता आहे ही भाजपनी थांबवली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्र आहे आता बेईमानीनं तुम्ही निवडून आलात म्हणून याचा अर्थ असा नाही की हे वारंवार तुमचा खेळ चालेल. पण निश्चितपणे मी या निमित्तानं महाराष्ट्राची जी औदास्यात जे निर्माण करण्याचं पाप जे भाजप करत आहे त्यांनी लक्ष घालावं. मी नुसतं एक गृहमंत्र्यावरच नाही तर पूर्ण सरकारवर आमचं, कारण की या सरकारमध्ये 65% दागी मंत्री आहेत आणि जेव्हा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातच 65% दागी मंत्री असतील तर राज्यात काय चित्र बनत असेल हे आपल्याला हे सरकार आल्यापासून कळायला लागलेलं आहे. भाऊ, मेळघाटमध्ये जादूटोणाच्या संशयावरून एका महिलेची धिंड काढण्यात आली, तिला मानवी मूत्र पाजण्यात आलं, तिच्या चेहऱ्याला काळीख लावण्यात आली. जवळपास अशीच एक घटना नंदुरबारमध्ये देखील झाली. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था विषय राहिला नाही, भीती राहिली नाही, पोलिसांची भीती राहिली नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आज सगळी परिस्थितीच हाताच्या बाहेर गेलेली आहे. पोलिसांच्या भरतीमध्ये सुद्धा पैसे घेतले जातात, मग त्यांच्या पोस्टिंगमध्ये पैसे घेतले जातात, IPS पासून सगळ्यांजवळून पैसे घेतले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची जी काही आज मानसिकता लोकांमध्ये झालेली आहे की आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही आणि त्याच्यामुळे जादूटोणा असेल की त्यांच्यावर हल्ला करणारी जी व्यवस्था असेल त्यांना कुठली भीती राहिली नाही, म्हणून हे सगळे प्रकार घडत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण पुढे करून महाराष्ट्रात कोको D2 सारखे मोर्चे काढले जात आहेत असा आरोप संजय लक्ष्मण हाके यांनी केला. माझा मुद्दा कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे. संतोष देशमुख हे गावचे सरपंच होते, एकदा नाही तर 3दा सरपंच झाले, लोकनियुक्त सरपंच होते. परभणीमध्ये झालेली घटना, पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये एका लॉ करत असलेल्या एका विद्यार्थ्यांचा पोलिसांच्या बेदम मारामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. हे जे प्रकार महाराष्ट्रात घडते आहेत त्याला एखाद्या धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर नेऊ नका अशी आमची विनंती आहे. ही जी काही मानसिकता या सरकारची आहे या मानसिकतेलाच आता सत्तेतून बाहेर काढणं हाच महाराष्ट्राच्या लोकांच्या हातात एकमेव शस्त्र आहे आणि त्याच्या आधारावरच ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. कारण की आज महाराष्ट्रामध्ये याच सरकारने मराठा OBC एक वाद निर्माण केला. आता OBC मराठा वाद निर्माण केल्यानंतर महाराष्ट्रातली काय परिस्थिती झाली की मूळ मुद्दे जे जनतेचे होते त्याच्या शेतकऱ्यांच्या शेतीचा मालाला भाव मिळू शकला नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत होता. शेतकरी हे कुठल्याही एका जाती धर्माचा नसतो, शेतकरी हा सगळ्याच जाती धर्माचा असतो. त्यामुळे अनेक शेतकरी आज आत्महत्या केलेली असेल तर त्याच्यामुळे या अन्नदात्याचा ज्या पद्धतीनं त्याच्या शेतीच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे तो कर्जबाजारी झाला. हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
युवकांची जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे बेरोजगारांची, ते प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. महागाई जी आहे, ज्या पद्धतीनं आकाश पार झालेली आहे, त्याच्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती राहील की या जाती धर्माच्या याच्यात न पडता जनतेच्या मूळ प्रश्नावर आम्ही सगळ्यांनी आता या सरकारवर धावा बोलला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे, अशी आमची नम्र विनंती आहे. राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये छगन भुजबळ येत आहेत, नाराजी दूर झाली वाटते त्यांची. धनंजय मुंडे येणार नाही अशी माहिती. त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये मला काही फार काही आम्ही बोलावं असं मला वाटत नाही. पडताळणीपूर्वी लाडक्या बहिणी 4,000 लाडक्या बहिणी जे आहेत ते या योजनेतून माघार घेतल्याचं जे आहे ती माहिती देण्यात आली आहे. बघा, मताच्या पडताळणी पण करण्यात येणार. माझा मुद्दा तोच आहे. मतं घेत असताना सरकारला हे माहीत नव्हतं का लाडकी बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या त्रुट्या काय येऊ शकतात, याच्यातले धोके काय येऊ शकतात. माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या आणि सरकारने मतं घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं. आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता. मग सरकार नवीन आल्यानंतर, म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारने, आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे, मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली? म्हणजे तुम्ही मतासाठी काही पण करणार आणि मग तुमच्यातलेच मंत्री सांगतात की हे ज्यांनी बोगस हे घेतलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, त्यांच्या घरावरती जप्ती आणू. अशा पद्धतीचं हिटलरशाही हे लोक करत असतील तर जनतेचे पैशाची लूट करणारं